नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपकडून 3 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं अद्याप गुलदस्त्यात आहेत. भाजपनं संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी दिलेली आहे. तर विधान परिषदेवरील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्यानं रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होते. भाजपच्या 3 उमेदवारांना 14 ते 16 महिन्यांसाठी, शिवसेनेच्या एका नेत्याला सुमारे 4 वर्षांसाठी, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याला तब्बल 5.5 वर्षांसाठी आमदारकी मिळणार आहे. 288 सदस्यांच्या सभागृहात महायुतीचे तब्बल 230 आमदार असल्यानं विरोधक निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नाहीये. पुढची बातमी पाहूयात. विधान परिषदेच्या 5 रिक्त झालेल्या जागांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. विधान परिषदेच्या 5 जागांपैकी एक जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य आमशा पाडवी हे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले. तर चंद्रकांत रघुवंशी नंदुरबार जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख आहेत.